पाटलांनी आज जे सांगितलं ते खरोखरच खूपच चांगलं आहे. ते म्हणाले 5,000 वर्षांचा इतिहास बीजेपीच्या मागे, म्हणून आम्ही तुम्हाला जातीयवादी म्हणतो ना. हा 5,000 वर्षांचा इतिहास हा जातीयवादानेच भरलेला आहे. लोकांना पाणी न पिऊन देणे, लोकांना देवळात न जाऊ देणे, लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, महिलांवरती म्हणजे अगणित अत्याचार करणे, महिलांना जगू न देणं, माणसाला माणसाप्रमाणे वागण्याची संधी न देणं, क्षुद्र अतिक्षुद्र बहुजन यांना जीवनापासूनच लांब करणं, हे सगळे अन्याय अत्याचार तुमच्या प्रत्येक पानावर आहे. मनुस्मृतीचा काळा म्हणजे का तो त्याचा जो काळ आहे तो प्रत्येक पानावर आहे. कुठल्या इतिहासाचं वर्णन करताय तुम्ही? कुठल्या इतिहासाचं? इथे 1947 आणि 1950 याच्यामध्ये आलेल्या संविधानाने आमचं आयुष्य बदललं. नाही तर तुमच्या 5,000 वर्षामध्ये तर आम्हाला माणूस म्हणून पण जगता येत नव्हतं. आज तर तुमचा इतिहास आहे आणि म्हणून तुम्ही जातीयवाद असं उघडपणाने आम्ही म्हणत असतो तुम्ही जातीयवादी आहात. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत सेन्सर येतोय चांगला आहे, पण सेन्सर बोर्डाने जातीयवादी भूमिका घेतली, ब्राह्मण्यवादी भूमिका घेतली, ब्राह्मण्यवादाचा वर्चस्ववाद त्यांनी दाखवला. जे खरे त्याच्यातले सीन होते ते काढण्याचं काम सेन्सर बोर्डाने जोर जबरदस्तीने करून घेतलंय. सावित्रीबाईंना दगड मारली, हा सीन का तुम्ही बदलायला लावताय? तुम्ही मारली ना दगड, तुमच्या पूर्वजांनी मारलं ना तिच्यावर शेण, आमच्या माईवर, आमच्या बाबाला मारण्याचा प्रयत्न झाला ना. कशाला घाबरता इतिहासाला? इतिहासापासून काही शिकून पुढे जायचं असतं. इतिहास असं पुसता येत नाही. एका सीन काढल्यानंतर तो सीन लोकांच्या डोक्यात न जाईल असं समजू नका. तो सीन आमच्या डोक्यात मनात कोरले गेलाय, आमच्या हृदयात येतो की तुम्ही सावित्रीबाईला ती शिकवायला जात असताना तिला शेण दगड मारण्याचं काम समाजाने केलं, समाजातल्या एका गटाने केलं. ते ब्राह्मण्यवादी होते, मनुवादी होते, त्याचा आम्ही धिक्कारच करत राहू. विरोध ब्राह्मणांना नाहीये, विरोध ब्राह्मण्यवादाला आहे. आणि तो येणारे अनेक वर्ष असेल, केलेल्या चुका हे स्वीकारायचं असतं, त्याच्यातनं शिकून पुढे जायचं असतं. त्या लपून छपून काढून दादागिरी करून चालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.